नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा अथर्वला म्हणत असतो, अथर्व हे बघ, हे जे पैसे आहेत ना, हे पैसे एवढेच कॅश घरामध्ये होती. आता ही कॅश ही कमी पडणार आहे, त्यामुळे जरा बँकेत जाऊन आणखी पैसे घेऊन यावे लागतील. अथर्व म्हणतो की चालेल, बँक मॅनेजरशी बोलून घे, मी जाऊन कॅश आणून घेतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब, मी बोलतो बँक मॅनेजरशी, परंतु ती कॅश ही तू एकटा आणू नकोस, मी पण येतो तुझ्यासोबत, उगीच काही व्हायला नको. तेवढ्यातच दोघं निघत असताना तिथे रागिनी येते आणि म्हणते की आकाश, अरे आपण इतके पैसे देतोय, 10 लाख ही काही छोटी रक्कम नाही आहे. मग मला असं वाटतंय की आपण पोलिसांमध्ये सांगूया, कारण बहुधा हे किडनॅपर पैसे घेतात आणि त्या असलेल्या व्यक्तीला काहीतरी करतात. जर काही बरं वाईट केलं तर भूमीचं, त्यामुळे तू पोलिसांच्या कानावर घालून ठेव, गायकवाडांना सांगून ठेव असं मला वाटतंय. त्यावर अथर्व म्हणतो की हो, आईचं म्हणणंही बरोबर वाटतंय. त्यावर आता हे सगळं झाल्यावर पौर्णिमा म्हणते की वा, इतक्या दिवसातून काहीतरी चांगली बातमी आली आहे, सांग सांग, पोलिसांना सांग आणि भूमीचं काहीतरी बरं वाईट होऊ दे, तिची वाईट बातमी येऊच दे, असं पौर्णिमा मनात म्हणत असते. त्यावर आता लगेच मानसी म्हणते की नको, उगीचच भाऊजी कशाला रिस्क घ्यायची आपण, त्या किडनॅपरने आपल्याला समजावलं आहे ना की आपल्याला तिला म्हणजेच पोलिसांमध्ये काहीच कळवायचं नाही आहे, तर उगीचच आपण ताईच्या जीवाची रिस्क नाही घ्यायची. आपण ताईबद्दल काही सांगायचं नाही आहे. तो सांगतोय तसे पैसे अरेंज झाल्यावर त्याला पैसे देऊन येऊया. ताईचा जीव आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्यावर आता लगेच आकाश म्हणतो की हो, मलाही तेच बरोबर वाटतंय. भूमीसाठी मी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. चालेल, पैसे गेले तरी चालतील, असं म्हणून आता तो तिथून पैसे आणण्यासाठी म्हणून बँकेत निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी तिथेच उभ्या असतात. पौर्णिमा म्हणत असते की आई, कोण असेल नेमकं, कोणी भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला असेल, मला तरी कळत नाही आहे. तुम्ही हे सगळं केलं नाही, मग नक्की हे सगळं केलं तरी कोणी असेल. रागिनी म्हणते की हो गं, मला पण काहीच कळत नाही आहे की माझ्याशिवाय दुसरं कोण भूमीच्या वाईटावर असेल. ती म्हणते की बघू कोण असेल ते, म्हणून ती तिच्या माणसाला फोन लावते आणि म्हणते, हॅलो बंटी, मी तुला एक फोटो पाठवते आणि जरा चेक कर, माझी भाची सून आहे, तिला कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि कोणीतरी नवीन आहे. मी तुला फोटो पाठवते, जरा बघ, माहिती काढ इन डिटेल की कोण आहे तो सगळं, त्याच्याबद्दलची सगळी माहिती मला हवी आहे. ओके, क्लिअर, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि इथे भूमीला बांधून ठेवलेली असते आणि भूमी ही स्वतः सोडवण्याचा स्वतःला प्रयत्न करत असते दोरीने. तेव्हा तो किडनॅपर म्हणजेच अभिजितचा जो हुबेहूब दिसणारा असतो तो म्हणतो की हे बघ, जास्त हालचाल करू नकोस, पुढच्या 1 तासामध्ये मी तुला सोडून देणार आहे. जसे तुझ्या नवऱ्याकडून पैसे येतील तशी तुझी मी सुटका करणार आहे, त्यामुळे जास्त इथे काही वळवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. शांत बसून राह, इथे थोड्याच वेळाचा प्रश्न आहे. एकदापैकी पैसे आले की तुला इथून सोडणार आहे मी आणि काहीच चुकीचं करणार नाही आहे, त्यामुळे शांत राहा, असं तो तिला आता म्हणत असतो. भूमी तिथेच गप्प बसते आणि मग अभिजित हा तिच्यासमोर बसलेला असतो आणि भूमी त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मग भूमी त्याला असं म्हणजे तोंडाने बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचे तोंड बांधलेले असल्यामुळे तिला बोलता येत नसते. तेव्हा मग अभिजितला आता ती इशाऱ्यानेच खुणावते की पाणी, आणि ती असा अंगठा थंब करून दाखवते की मला पाणी हवंय. मग त्याच वेळेला अभिजित हा त्याच्या त्या माणसाला सांगतो की हिला पाणी आण रे जरा. मग पाणी दिल्यानंतर भूमी त्याला खुणावते की मला पाणी पिता येणार नाही, कारण माझे हात बांधलेले आहेत. त्यामुळे मग आता अभिजित हा पाण्याची बाटली हा त्याच्याकडून घेतो आणि पाणी हा त्या बाटलीचं ते झाकण असतं ते ओपन करून भूमीला पाणी पाजायला चाललेलं असतो. तेव्हा मग आता भूमीचा पाणी पाजतानाचं तिचं तोंड हे बंद असतं, म्हणून तो रुमाल पटकन खाली करतो आणि तिला ते पाणी पाजत असतो. आणि भूमी ते पाणी पटकन पिते, तिला ही खूप तहान लागलेली असते. आणि मग ते पाणी थोडं घोटभर प्यायल्यानंतर भूमी पटकन तोंड बंद करण्याच्या आधीच बोलण्याचा प्रयत्न करते की हे सगळं का करतोयस तू अभिजित, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे, का वागतोयस तू हे सगळं, आणि मला सांग, तू तर गेला होतास ना, मग तुझे ते अंत्यसंस्कार, अंत्यविधी वगैरे सगळं काय आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं होतं ना, मग तू पुन्हा जिवंत कसा आलास, आणि इतके दिवस इतके वर्ष होतास तरी कुठे, आणि तुझे अंत्यविधी तर झाले होते ना, मग काय इतके दिवस सगळ्यांपासून तू लपून राहिला होतास, नेमकं काय तुझ्या मनामध्ये, काय करतोस काय हे सगळं तू, असं आता भूमी त्याला विचारत असते. तेव्हा मग तो म्हणतो की गप्प बस, काय तुझी बडबड बडबड चालली आहे, काय बोलतेस तू, कोण आहे हा अभिजित, मी कोणी अभिजितला वगैरे ओळखत नाही आहे आणि माझं नाव अभिजित नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की खोटं बोलतोयस तू अभिजित सारखाच दिसतोयस, आणि तू बरोबर मलाच कसं किडनॅप केलंस सांग मला, आणि अभिजितही माझ्या वाईटावरच होता, मग तू का केलंस हे सगळं,
तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम झाले तुला माहिती आहे का? अरे हे सगळं जे काही घरात घडतंय ते तुझ्यामुळेच घडतंय. सगळ्या गोष्टी पूर्ण इकडे तिकडे झालेल्या आहेत. तेव्हा मग असं बोलल्यावर तो दुसरा मुलगा असतो तो म्हणतो की नाही, हा ना दादा काहीतरी ही चुकीचं बोलतीये, उगीचच काहीतरी खोटं खोटं बोलून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून आपण हिला सोडून देऊ ना, याच्यासाठी सगळं हिचं हे चाललेलं आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हे गप्प बसायचं, माझ्याशी जास्त वटवट करायची नाही, समजलं? तेव्हा ती म्हणते की अरे मी खरं बोलतीये, खरं सांगतेय, खरंच हा अभिजित सारखाच दिसतोय आणि अभिजित माझा दीर होता आणि तोही असंच वागायचा, एकदम खुनशी होता तो आणि आमच्याबद्दल खूपच राग असायचा त्याच्या मनामध्ये आणि म्हणूनच मी तुला बोलते की हे सगळं अभिजित करतोय आणि त्यासारखंच तू करतोयस, हे का करतोयस तू सगळं, असं ती त्याला आता विचारत असते. त्यावेळेला मग अभिजित म्हणतो की हे बघ, तू जे काही बोलतेस ना त्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे, तू जे काही बोलते ते अगदी चुकीचं बोलतीये, मी कधीही अशाबद्दल विचार केलाच नव्हता आणि काय बोलतेस काय तू, उगीच काही चुकीचं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि माझी दिशाभूल तर नक्कीच करू नको, समजलं? तेव्हा मग तो म्हणतो की बांध हिचं तोंड पुन्हा. तेव्हा भूमी म्हणते की 1 मिनिट, तुम्ही हवं तर चेक करू शकता, माझं सोशल मीडिया अकाउंट आहे ना त्यावर तुम्ही जा आणि त्यावरून तुम्हाला माझा दीर अभिजित पटवर्धन याचे फोटोज नक्कीच मिळू शकतात. मग तुम्ही चेक करू शकता की माझा दीर अभिजित पटवर्धन हा सेम तुमच्यासारखा दिसतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगते आणि मी तुमच्याशी खोटं बोलत नाही आहे, तुम्ही हवी तर याची खात्री करून घेऊ शकता. प्लीज तुम्ही एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी जे काही बोलते ते खोटं बोलत नाही आहे. आणि ती म्हणते की जर मी खोटं बोलेन आणि जर मी खोटे बोललेली पकडली गेली किंवा काही त्याबद्दल ठोस पुरावा मिळाला नाही तर तुमच्या खंडणीची रक्कम मी वाढवून देईन. असं म्हटल्यावर आता ते दोघंजणही तिच्याकडे बघायला लागतात आणि खंडणीची रक्कम वाढवून देईन हे ऐकल्यानंतर लगेच अभिजित तिच्याकडे बघायलाच लागतो, अगदी नजर रोखून, कारण भूमीने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे तिच्या बोलण्यातली सत्यता त्याला समजलेली असते. आता अभिजित तिच्याकडे बघतो आणि त्याच्या माणसाला सांगतो की बघ रे, बघ ही जे काही बोलते तिच्या अकाउंटवर जाऊन चेक कर की कोण आहे तो अभिजित पटवर्धन, ही जे बोलते ते खरं बोलते का बघ एकदा. तेव्हा मग ती म्हणते की हो चेक करा. तेव्हा आता त्याच्या जो मित्र असतो तो पटकन बघतो आणि म्हणतो की हो हिचं अकाउंट भूमी महाजन, म्हणून तो सगळं चेक करायला जातो आणि मग ती म्हणते की हो बघ चेक कर, माझ्या अकाउंटवरून तुला दिसतील त्याचे फोटोज. त्यावेळेला मग आता तो विचारतो की काय तुझा दीर होता हा अभिजित पटवर्धन? तेव्हा मग ती म्हणते की हो माझा दीरच आहे आणि त्याच्याबद्दलच माहिती आहे, बघा तुम्ही एकदा. मग त्याचा जो माणूस असतो तो अभिजित पटवर्धन हा म्हणजे कोण आहे काय आहे हे सगळं चेक करायला लागतो आणि ते चेक करत असताना त्याला अभिजितचे फोटोज दिसतात, म्हणजेच त्याच्या ऑफिसमधले पौर्णिमाबरोबरचे सगळे फोटोज आता तो बघायला लागतो आणि ते फोटोज बघत असताना तो म्हणतो की हो अगदी बरोबर आहे आणि हा अभिजित पटवर्धनच आहे आणि हा दादा बरोबर तुझ्यासारखा दिसतो, हुबेहूब तुझी कॉपी आहे हा, असं तो बोलून दाखवतो. आणि असं बोलल्यानंतर आता अभिजितलाही धक्काच बसतो की म्हणजे ही भूमी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते. तेव्हा आता तो म्हणतो की काय बघू मला दाखव. तेव्हा मग तो त्याचे फोटोज दाखवतो आणि म्हणतो की हा बघा दादा सेम दिसतोय हा, आणि अभिजितचे पौर्णिमाबरोबरचे फोटोज त्याचप्रमाणे ऑफिसमधले फोटोज सगळे फोटोज तो बघतो आणि त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की अरे हा तर खरं बोलते ही, हा तर सेम माझ्यासारखाच दिसतो, पण आहे कोण हा आणि हा माझ्यासारखा हुबेहूब डिट्टो कसा दिसू शकतो, नक्की काही कळत नाही आहे, असं तो बोलायला लागतो. तेव्हा मग आता त्याचाच माणूस विचारतो की दादा मला सांग की तुझा कोणी जुळा भाऊ वगैरे होता का तुझ्यासारखाच दिसणारा हुबेहूब? तेव्हा तो म्हणतो की नाही रे, मला जुळा भाऊ बिऊ कोणीच नव्हता, मी एका खेडेगावात राहणारा मुलगा, बलदेव नायक माझं नाव, आणि माझ्यासारखा दुसरा दिसणारा असेल अशी मला कधी वाटलेही नव्हते. आणि मग आता आता अचानक हा माणूस माझ्यासमोर येऊन उभा आहे, हा माझ्यासारखाच दिसतोय सेम, पण हा माझा भाऊ नाही आहे, हा माझ्यासारखा कसा दिसतो हे मला काय माहिती नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर त्याच्या माणसाला आणि त्या बलदेवला खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणतो की खरंच मलाही कळत नाही आहे की हे सगळं कसं झालं. मी आत्तापर्यंत दादा बघितलं होतं की हुबेहूब दिसणारी 7 की 8 चेहरे जगामध्ये असतात, परंतु आज प्रत्यक्षात अनुभवलं मी की तुझ्यासारखं दिसताना कोणीतरी आहे. नक्की काय हे सगळं? आता भूमी ते त्यांचं बोलणं ऐकत असते आणि विचार करते की नाही, मला हा वाटत नाही आहे की हा अभिजित आहे, याच्या बोलण्यावरून तर सगळं दिसतंय की हा कोणीतरी दुसराच आहे, अभिजितसारखा दिसणाराच. तेव्हा मग पैशांची व्यवस्था इथे झालेली असते. आकाश म्हणतो की अथर्व 10 लाख रुपये तर आपण जमा करून ठेवले आहेत, आता एकदा की त्या किडनॅपरचा कॉल आला आणि त्याने आपल्याला जागा सांगितली की आपल्याला त्या जागेवर जाऊन ते पैसे द्यावे लागतील.
त्यावर आता लगेच अथर्व म्हणतो की हो, पण अजून त्याचा कॉलच आलेला नाही आहे. नक्की काय असेल? मानसी म्हणते की आपण त्याच्या कॉलची वाट बघूया. पौर्णिमा म्हणते की हा आकाश तर पूर्णपणे पागल झाला आहे. 10 लाख रुपये काही कमी होतात का? इतके 10 लाख रुपये देण्याची त्या भूमीसाठी काय गरज होती? तेव्हा मग पौर्णिमाला रागिनी म्हणते की आता 10 लाख रुपये तर जमा केलेत, पण ही भूमीचा काही पत्ता नाही आहे. त्या किडनॅपरचा अजून कॉल नाही आहे. नक्की काही भूमीला केलं वगैरे तर नसेल ना? पौर्णिमा म्हणते की जर काही केलं असेल तर ते चांगलंच आहे ना, आपल्याच पथ्यावर पडणार आहे ते. त्या भूमीचं काहीतरी होऊ दे असं मला मनातून वाटतंय. त्यावेळेला मग रागिनी तिला म्हणते की अगं तोंड बंद कर, जरा हळू बोल, इथे बाजूला लोक आहेत. असं म्हणून ती पौर्णिमाचं तोंड बंद करते आणि पौर्णिमा पण अगदी तोंड वाकडं करून तिथेच तशीच बसलेली असते. तेव्हा मग आता इथे रागिनी म्हणते की आकाश, मला खरंच भीती वाटते. अरे तू म्हणालेला की तासाभरात कॉल करेल, परंतु अजून त्याने कॉल केलेला नाही आहे. नक्की काय हे प्रकरण मला कळत नाही आहे. जर त्याने आपल्या भूमीला काही केलं वगैरे तर मला भीती वाटते. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू त्याला फोन लाव स्वतःहून, बघ त्याचा फोन लागतोय का. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो थांब मी फोन लावतो. आणि आकाशने फोन लावल्याबरोबर त्याचा फोन हा स्विच ऑफच येत असतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, त्याचा फोन तर लागत नाही आहे. नक्की काय करायचं आहे? अजूनही फोन कसा येत नाही आहे त्याचा? तेव्हा आता रागिनी तोंड वाकडं करते आणि म्हणते की करू दे एकदाचं काहीतरी त्या भूमीचं. मग आकाश म्हणतो की मला आता काळजी वाटायला लागली. अजून त्याचा फोन कसा आलेला नाही आहे? नक्की काही करणार तर नाही ना तो? तसं त्याने सांगितलं आहे मला, पैसे दिल्याशिवाय मी काही करणार नाही म्हणून. मग हे सगळं काय आहे? तेव्हा मग इथे आकाशला चिंता लागून राहिलेली असते. अभिजितलाही धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय, म्हणजेच त्या बलदेवला. तेव्हा मग भूमी म्हणते की आता तरी तुम्हाला समजलं असेल की मी जे काही सांगितले ते सगळं खरं सांगितलेलं आहे. हा माझा धीरच होता अभिजित. तेव्हा मग तो म्हणतो की हो दादा, ही बरोबर बोलतीये. हा तिचा धीरच होता अभिजित पटवर्धन. मग भूमी म्हणते की हा धीर ह्याने आमच्या आयुष्याची पूर्ण वाताहत करून सोडली. तेव्हा मग अभिजितबद्दल बलदेव विचारतो आणि म्हणतो की हा नक्की काय होता आणि काय त्रास येत होता तुम्हाला. तेव्हा मग भूमी म्हणते की हां, आमच्या आयुष्यातला खूप मोठा त्रास होता. त्याची आई रागिनी आत्या आणि तो दोघंही मिळून आम्हाला खूप त्रास द्यायचे आणि अक्षरशः आमचा छळ मांडला होता. खुनशी होता तो माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत तर खूप काही काही वाईट घडवून आणलेलं त्याने. शेवटी त्याचा अंत झाला आणि तो आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. खरंच खूप त्रास दिलेला त्याने आम्हाला. म्हणूनच खरं की काय की त्याला त्रासाचं त्याच्या आयुष्यभराचं फळ भोगावं लागलं. पण अचानक तू आमच्यासमोर येऊन असा उभा राहिला आहेस. मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय आहे. तू कोण आहेस हे मला नक्कीच माहिती नाही आहे, परंतु हे सगळं काय आहे मला कळत नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच तो त्याचा मुलगा म्हणजे जो त्याच्याकडे काम करतो बलदेवकडे, तो म्हणतो की नाही, तुम्ही जो म्हणताय ना अभिजित, तो असेल खुनशी, तो असेल असा वाकड्या तिकड्या, परंतु माझा दादा खरंच खूप सरळ आहे. तो खूप भोळा आहे. तो असाच कोणाला उगीचच त्रास देत नाही. तेव्हा मग आता त्याने असं सांगितल्याबरोबर बलदेव त्याच्याकडे रागाने बघतो आणि सगळी माहिती कशाला सांगतोय असं त्याचा बघण्याचा टोन असतो. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की पण आमच्या दादाचं तसं नाही, तो खरंच खूप चांगला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज तुम्ही मला सांगा तुमच्याबद्दल, मला काहीतरी तुमची मदत करता येऊ शकते असं आता ती सांगत असते. त्यावेळेला मग अभिजित हा बाजूला जातो आणि डोळे अगदी गच्च बंद करून घेतो. भूमी त्याच्याकडे बघून म्हणते की काय हे सगळं, तुम्ही रडताय. तेव्हा मग त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो म्हणतो की हो, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे, कारण मला हे जे काही खंडणीसाठी पैसे हवेत ते माझ्या मजेसाठी वगैरे कशासाठी नको आहेत. हे पैसे मला माझ्या आईसाठी हवेत. तेव्हा मग ती त्याच्याकडे बघतच राहते. बलदेव सांगायला सुरुवात करतो की हो, माझ्या आईसाठी, जी माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिने माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केले. माझे आई वडील शेतकरी, एका छोट्याशा खेडेगावामध्ये मी राहतो आणि माझी आई म्हणजे माझं सर्वस्व आहे, जीव की प्राण आहे माझा. आणि तिच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत. ती आजारी पडत गेली आणि हळूहळू तिचं शरीर खंगत गेले. आता तिला खूप मोठा आजार आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याचं ऑपरेशन करण्यासाठी खूप रक्कम लागणार आहे, जवळजवळ भरपूर रक्कम लागणार आहे. म्हणून मग मी खूप प्रयत्न केले तिच्यासाठी पैसे जमवण्याचा, चांगल्या मार्गानेही प्रयत्न केले बरं का. सगळीकडे हातपाय जोडले, लोकांकडे हात जोडले. मी काय करू, मी एक साधा मुलगा, माझं जेमतेम शिक्षण झालेलं आणि नोकरी करून माझं घर चालवायचो आणि माझ्याच त्या पगारावर आमचं घरही चालायचं. पण आता काय करणार, त्या तुटपुंज पगारावर आमचं सगळं काही भागत नाही आहे आणि त्यातून हे ऑपरेशनचा खर्च कसं करायचं हे मला खरंच काही कळत नाही. सगळीकडे खूप चांगल्या मार्गाने पैसे मागितले, हात जोडले, लोकांचे टोमणेही ऐकलेत मी. सगळीकडे पैशांची सोय करायचं बघितले, परंतु कोणीही मला दाद दिली नाही. ते म्हणतात ना की गरिबाला कधीही न्याय मिळत नाही, गरीब हा कायम गरीबच राहतो. त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागलं
आणि मग मी काय करू हे मला कळत नव्हतं, कारण माझी आई, तिला वाचवणं हे काही करून मला करायचंच होतं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली. आता पैसे कसे उभे करायचे काही समजत नव्हतं, म्हणून विचार केला की आता काहीतरी करून पैसे उभे केलेच पाहिजेत. म्हणूनच मी एक गोष्ट केली, ते म्हणजे की पेपरमध्ये तुझी आणि त्या डॉक्टर संकर्षणची माहिती बघितली आणि त्या पेपरमध्ये पाहूनच मला लक्षात आलं की तू ही खूप मोठी श्रीमंताची आहेस, म्हणजे डॉक्टरची बायको. म्हणूनच मग मी तुझ्याबद्दल विचार केला की तुला तिथे किडनॅप करायचं. म्हणून मी डॉक्टर संकर्षणच्या इथे तुझ्यावर पाळत ठेवून होतो. आणि तेव्हा लक्षात आलं की जर तुला किडनॅप केले तर तुझी खंडणी वगैरे घेता येईल आणि त्यातूनच मग मला माझ्या आईच्या ऑपरेशनचा खर्च भागवता येईल. आणि हाच प्लॅन डोक्यात ठेवून मी सतत तुझ्या पाळतीवर असायचो आणि सतत बघायचो की कधी मला तुला किडनॅप करता येईल. परंतु तसं काही झालंच नाही. संकर्षणच्या घरी मी तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु तरीही तुला मला किडनॅप करता आलं नव्हतं. कारण प्रत्येक वेळेला तो तुझा नवरा म्हणजेच तो आकाश हा तुझ्या मागावर असायचा. प्रत्येक वेळेला तो तुझ्याबरोबर असायचा, त्यामुळे मला काहीच गोष्टी करता आल्या नाहीत. पण आता आता मी एकदा ठरवलेलं की नाही, काही झालं तरीही मला तुला किडनॅप करायचंच होतं. आणि म्हणूनच मी पूर्णपणे प्लॅन बनवायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला सतत मला असं वाटायचं की माझ्यावर कोणीतरी पहारा देतंय, मला कोणीतरी किडनॅप करण्याचा प्रयत्न करतंय, तो तूच होतास तर. तेव्हा मग तो म्हणतो की हो, माझं लक्ष असायचं प्रत्येक वेळेला, म्हणून एकदा घरातही तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भूमी म्हणते की मग तू मलाच किडनॅप करण्याचा का प्रयत्न केला, ओजसलाही करू शकत होतास, तेव्हा मग त्याचेही पैसे मिळालेच असते. तो म्हणतो की नाही नाही, तो आपला पॅटर्नच नाही आहे. एकदा लहान मुलाची खंडणी आपण घेऊ शकत नाही, लहान मुलांना नाही किडनॅप करू शकत. कारण एका आईला बरं करण्यासाठी मी दुसऱ्या आईची कूस अशी रिकामी नाही करू शकत. आता भूमीच्या लक्षात येतं की हा माणूस जेन्युइन आहे. अभिजित हा खरंच खूप नालायक होता. तो कसल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही त्याच्या त्या कामापुढे, आणि हा खरंच खूप चांगला आहे असं आता तिच्या लक्षात आलेलं असतं. मग तो म्हणतो की त्या लहान मुलाला मी किडनॅप करून काहीच करू शकत नव्हतो, म्हणूनच मी त्याला सोडून दिलं होतं आणि ठरवलेलं की तुझा माग करायचा. आणि म्हणूनच तुझ्या बाबतीत मी ती रिस्क घेतली होती. प्रत्येक वेळेला तुझ्या बाबतीत मी तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न करायचो, परंतु काही ना काहीतरी व्हायचं आणि प्रत्येक वेळेला तू निसटायचीस. आणि म्हणूनच ठरवलं की आता काही करून लक्ष ठेवायचं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तू आता त्या संकर्षणकडे राहत नाहीस, त्या डॉक्टर संकर्षणकडे न राहता तू आता त्या आकाश महाजनकडे राहायला गेलीस आणि तो तुझा नवरा आहे. तेव्हा मात्र आता जेव्हा मला समजलं, मग मी लक्षात ठेवलं की आता महाजन बंगल्यावर पाळत ठेवायची, म्हणून मी त्या बंगल्यावर तुझ्याकडे लक्ष ठेवायचो. आणि तिथूनच मग ठरवलं की पूर्णपणे प्लॅन बनवायचा. म्हणून आदल्या रात्री तुझ्या बंगल्यामध्ये आलो आणि दबा धरून बसलो होतो आणि सगळ्या गोष्टी ह्या ठरवून केल्यात मी. आणि म्हणूनच तुझ्याकडून 10 लाख रुपये मागायचेत. डॉक्टरांनी सांगितलंय की जवळजवळ 10 लाख रुपये खर्च होणार आहे, म्हणूनच मी तो खर्च करायला तयार झालोय. आणि ही सगळा धोका मी पत्करलाय कारण माझ्या आईसाठी. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, हे सगळं तू तुझ्या आईसाठी केलेलं आहेस, मग तुला याची जराही भीती वाटली नाही की जर काही झालं तर? मी तुला 10 लाख रुपये काय 20 लाख रुपये देईन, परंतु एक गोष्ट तुला करावी लागेल. आता तू तिच्याकडे बघायलाच लागतो. ती म्हणते की काय? तो म्हणतो की कोणती गोष्ट, नक्की काय करायचं आहे? मग आता भूमी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की देईन मी तुला 20 लाख, त्याच्या बदल्यात तुला माझं काम करावं लागेल. असं म्हटल्यावर आता तो तिच्याकडे बघत राहतो. त्यानंतर आता खूप वेळ निघून गेलेला असतो. अथर्व म्हणतो की हे काय आकाश, अजूनही भूमिताई आलेली नाही आहे. आता मला खरंच खूप काळजी वाटते. आकाशही नुसत्या फेऱ्या मारून मारून थकलेला असतो. तो म्हणतो की हो, काहीच कळत नाही, अजून भूमीचा काहीच पत्ता नाही आहे, काय करायचं आहे आपण? तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, बस झालं आता, आपण ना आता गायकवाडांना कळवूया, कारण खूप वेळ झाला आहे त्यांचा अजून काही फोन नाही. देव न करो जर त्याने काही भूमीचं बरं वाईट केलं असेल तर? तेव्हा मग ती म्हणते की ही लोकं फारच विचित्र असतात, काही करू शकतात. भूमीने जर काही शहाणपणा केला असेल आणि जर त्यांनी काही केलं असेल तर? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ आत्या, प्लीज असं काही बोलू नकोस, भूमीला त्यांनी काही केलेलं नसेल. त्यावेळेला मग ती म्हणते की अरे हो आकाश, मला तसा म्हणण्याचा हेतू नव्हता, पण आपल्याला सावध राहिलं पाहिजे, भूमीच्या बाबतीत काहीच घडू शकतं, त्यामुळे आपण आता पोलिसांना कळूया. बस झालं, आता आपण शांत बसू शकत नाही. आकाश सारखा सारखा त्या नंबरवर कॉल लावतो, परंतु नंबर लागतच नसतो. त्यावर रागिनी म्हणते की हो, असा कसा नंबर लागत नाहीये, येत्या तासाभरात कळवतो असं सांगितलं, आणि मग झालं काय? रागिनी मनातच विचार करते की नको बाई, येऊच नकोस,
नशीब त्या माणसाने, त्या अपहरणकर्त्याने हिला काहीतरी केलं असेल ना, या बाईचं काही बरं वाईट झालं असेल तर खरंच बरं होईल. ती खूप खुश होत असते. तेवढ्यातच भूमी ही धाप टाकत टाकत येते आणि मुद्दामच ती घाबरल्याचं आणि अगदी थकल्याचं नाटक करू लागते. आकाश असा आवाज देते. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी, आणि तो धावत धावत भूमीपर्यंत जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो आणि म्हणतो की काय झालंय भूमी, तू ठीक तर आहेस ना? ठीक आहेस ना तू? तेव्हा भूमी ही नाटक करून म्हणते की हो आकाश, मी ठीक आहे. तेव्हा मग आकाश तिला विचारतो की काय झालंय, तू कुठे होतीस आणि त्याने तुला एका माणसाने किडनॅप केलं होतंस ना, नक्की काय झालंय? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मी सांगते, सगळं सांगते आणि मला खूप दमायला झालंय, मी धावत धावत आली आहे. तेव्हा मग आता भूमीचा चेहरा खूप पडलेला असतो. आकाश तिला म्हणतो की भूमी, काय झालंय मला सांग, ते लोक तुझा पाठलाग करतायस का, माघार करतायत का तुझी? तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की भूमी, अगं काय झालं, त्यांनी तुला काही केलं आहे का? तेव्हा मानसी म्हणते की हे बघा भाऊजी, आपण आता ताईला तिथे काही प्रश्न नको विचारायला. ताई, तू तिथे दरवाजात आता उभी नको राहूस, ये इथे आतमध्ये येऊन बस, असं आता ती तिला सांगते आणि तिला पाणी द्यायला जाते. मग भूमी आता खूप थकल्यासारखी होते. रागिनी म्हणते की भूमी, काय गं, काय झालं, ते किडनॅपर कुठे गेले आणि ते तुझा पाठलाग करत करत इथवर आलेत का? नक्की काय झालंय आणि तू कशीच निसटून आलीस त्यांच्या तावडीतून? त्यांना तर पैसे हवे होते ना? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, त्यांना पैसेच हवे होते, परंतु मी त्यांना चकवा दिला आणि त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटून मी पळून आले इथे, असं सांगितल्याबरोबर आकाश म्हणतो की बरं झालं भूमी, तू आलीस इथे. आणि अशा प्रकारे आता भूमी ही आलेली असते आणि तिने चांगलाच चकवा रागिनीला दिलेला असतो. आणि रागिनीला तर जास्त पंचायत असते, परंतु तिने अगदी तिला बरोबर मॅनेज केलेले असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता जो इन्शुरन्सवाला असतो तो आलेला असतो आणि म्हणतो की हे घ्या रागिनी पटवर्धन, तुमचा चेक आहे अभिजितच्या नावाने. रागिनी त्याच्यावर चिडून बघते. भूमी म्हणते की आत्या, हा बघा, हा चेक आहे, म्हणजेच रागिनी पटवर्धन म्हणजेच अभिजितचा चेक आहे, हा तुमच्या नावाने आलेला आहे. तेव्हा मग रागिनीला ती चेक देत म्हणते की हा घ्या तुमचा चेक. तेव्हा मग रागिनी रडतच म्हणते की भूमी, अगं या चेकचं काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. अगं, जर हा चेक ऐवजी माझा अभिजित जर माझ्याबरोबर असला असता तर किती बरं झालं असतं. एका आईसाठी तिचं मूल हे खूप महत्त्वाचं असतं गं, आणि त्यासाठीच माझा अभिजित जर आज इथे असता तर त्याचे पैसे हे माझ्यासाठी काय मुलाचे आहेत गं, असं आता ती मुद्दामच रडून बोलत असते. आकाशही तिच्याकडे बघतच असतो. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आत्या, तुम्ही नका ना काळजी करू, वास्तूना नेहमी तथास्तू म्हणत असते आणि त्याचप्रमाणे त्या वास्तूप्रमाणेच आता हे बघा तुमच्यासमोर काय आहे, तुमच्यासमोर तुमचं आता मोठा काळ उभा राहणार आहे. असं म्हटल्यावर आता अभिजित तिथून येतो आणि आई असा तिला आवाज देतो आणि तिला आवाज दिल्याबरोबर आता रागिनी ही बघतच राहते आणि तिला धक्का बसतो की काय अभिजित, मी तर ह्याला स्वतःच्या हाताने मारलं होतं, मग हा जिवंत कसा? रागिनीला धक्का बसतो. मग आता भूमी ही अभिजित म्हणजेच बलदेवच्या मदतीने कशी रागिनीची वाट लावणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.